मराठी मुलं आणि त्याच्यावर फोकस दिला पाहिजे, त्या विषयावर फोकस दिला जात नाही. मोबाईलवाला जास्त मुलं बिघडले गेले. गव्हर्नमेंटमध्ये शिकला तर तो मराठी नापास होणारच नाही. परप्रांतीयांनी मराठी शिकावी का मराठी विद्यार्थी मराठी विषयामध्ये नापास होतो. हॅलो हाय नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10वीचा रिझल्ट लागला. पण काय झालं तर आपली मराठी मुलं म्हणजे 94,000पेक्षा जास्त मुलं जी आहेत ते मराठी विषयामध्ये नापास आहेत. यामध्ये चूक कोणाची? पालक, शिक्षक की विद्यार्थी? कोण चुकलाय आपण विचारूया. कारण आपण एकीकडे बोलतोय की परप्रांतीयांनी मराठी शिकावी, परवाने रद्द होतील, गेल्या काही वर्षांमध्ये आपण तेच बोलतोय. पण इकडे आपल्या स्वतःच्या बोंबा आहेत का मराठी विद्यार्थी मराठी विषयामध्ये नापास होतो? चुकतंय नेमकं कुणाचं? लोकांना विचारू. 94,000 विद्यार्थी मराठी भाषेत नापास झाले आणि आपण एकीकडे बोलतो सगळ्यांना की मराठी शिका, तुमचे परवाने रद्द होतील. इकडे आपल्याच बोंबा आहेत. काय नाही, मोबाईलवाला जास्त मुलं बिघडले गेले. मोबाईल ॲक्च्युली खरं सांगतो, आता सगळं दुर्लक्ष झालं सगळ्यांचं आणि मोबाईलवर जास्त झालं बरोबर आहे की नाही? तर काय सांगू शकतो? ना मोबाईलचं ठीक आहे, हो मराठी शिकायला काय आहे? शिकायला पाहिजे, मराठी शिकायला पाहिजे. पण नापास का झाली मुलं? कुणाची चुकी वाटते तुम्हाला? पालकांची, शिक्षकांची किंवा विद्यार्थी स्वतः चुकतोय? विद्यार्थ्यांची चुकी आहे. अभ्यास करत नाही, शिक्षक शिकवतात बरोबर. अहो मराठीसारख्या विषयामध्ये नापास होतो. मग कोणाची गलती आहे? शिकायला पाहिजे. आता पहिल्यासारखं अभ्यास नाही आहे. पहिला मराठी चांगला भाषेचा अभ्यास होता, आता टेक्नॉलॉजी वाढले सगळे आता, पण ते करत नाही विद्यार्थी लोक. आता मुलांचं आईबापाच मेन, पालकच महत्वाचे त्याला अग्री होतात. म्हणून मुलं नापास होतात. हां, मुलं त्यामुळेच नापास होतात. आपल्या भाषेचं, संस्कृतीचं त्यांना काय पडलं? काय पडलं नाही काय मराठीसारख्या विषयामध्ये नापास होणं म्हणजे बरंच म्हणजे त्याचं काय बोलणारच नाही. कारण मराठी भाषा ही माणसाची संस्कृती आपली महाराष्ट्राची आहे. ती जर जपत नसती तर अवघड केलं. या तुम्हाला चुकी तेवढी विद्यार्थ्यांची आहे, पालकांची आहे, तेवढी शाळेची पण आहे. शाळेची पण आहे, शाळेची आहे. कारण शाळेत महत्त्वाचं मराठी हा भाषे हा शिकवलंच पाहिजे आणि मराठी भाषेमध्येच बोललं पाहिजे. एवढंच सांगतो. मराठी भाषेत नापास झाले, मराठी शाळेत अशा इंग्लिश पण मराठी मुलं आणि राईट काय होतं मग कोण चुकलं? पालक चुकले, शिक्षक चुकले की विद्यार्थी चुकले? शाळेचं बघून सांगायला स्टुडंट वी काम करायचं, त्यांना प्रेम करता टीचर्स त्यांना बघावं. आपल्याकडे मॅक्झिमम टीचर अनफर्ड होतात, प्रॉपरली ट्रेनिंग आहे. तुमच्या UP बिहारमध्ये बघा शिक्षणाची 12 वाजून लागले, शिक्षण आहेच नाही. तर तुम्हाला काय वाटतं 94,000 विद्यार्थी मोठ्या संख्येने म्हणजे ते पण मराठीसारख्या भाषेवरती नापास होतो. एक महाराष्ट्रात आपण एकीकडे बोलतो की तुम्ही परप्रांतीला सांगतो, मंत्री बोलतात ते शिक्षण मंत्री, त्याला कळवा ना. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याला कळवा नाही बाई काय हे झालंय. तुम्ही मराठी बोला मराठी शिक्षण करत नाही बरोबर. म्हणजे 95% महाराष्ट्राचे जे मिनिस्टर्स आहेत मॅक्सिमम महाराष्ट्र मराठी मिनिस्टर चांगलं बोलायला येत नाही. बिकॉज ऑल 10वी 12वी आणि इतर दे आर ब्लडी गुन्स. ओपनली बोलतो पाहिजे मॅक्सिमम गुन्स. इवन टॉप बॉस ऑल्सो सेकंड पर्सन ऑल्सो गुड. इज अ 35 आणि हिज होल्डिंग पोझिशन. म्हणून आता बघा तो भीक मागतो, तेल देणं, सोनं घेऊन येतं, सगळं भीक मागतो. हिंदू तरी चालत आहे. मुस्लिम ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल. त्यांचं पण हे मोठं दुकान ठेवून नाही स्कूल बांधतो, कॉलेज बांधतो, हॉस्पिटल बांधतो. आम्ही लोक मदत काय इकडे लँग्वेज म्हणजे टीचर्स आहे त्या शाळेचा स्टँडर्ड बघावं लागतं. ती शाळा कशी आहे तर ते पण बघावं. तर मुलाची चूक नाही आहे. आईवडिलांची चूक असते. आईवडिलांची चूक. आईवडिलांना टाईम कुठे असतं? ते पण चालतं. इकडे अजून काही काय वाटतं 94,000 विद्यार्थी नापास होतात मराठीसारख्या विषयामध्ये. एक मराठी माणूस म्हणून काय लागतं आपलं? हॅलो, आपण काय बोललोय 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाले. जर आज मित्र आपण बघायला गेले ना, आता आपण नेपाळमध्ये बघा, नवीन तिथे PM बसलं. त्यांनी काय केलं माहितीये का? जी मोठमोठे कॉन्व्हेंट स्कूल असेल काही असेल ते नसणार,
सर्व शाळा जी गव्हर्नमेंटची पण आहे ना ते सेम्युलर असणार आणि सर्वांना सामान्य शिक्षण तिथे भेटणार. आपल्या इथे कसं आहे 28 राज्य 28 36 झालेले, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भाषा आहे. तसाच आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे. कन्व्हर्ट स्कूल आपल्या समोर बघू शकतो, सेंट शाळा पण आहे. पण प्रत्येक शाळेमध्ये ना पहिलीपासून मराठी आपलं सब्जेक्ट पाहिजे, पण ते नाहीये. आपल्या इथे जे कायदे आहे ना आणि कायद्यांना जे दुरुस्त करणारे वरती जे आपले नेते लोक बसलेले याच्यामध्ये खूप मोठा हात आहे. ते लोक करत नाहीये. पब्लिकला ते लोक वेगवेगळे मुद्दे घेऊन, जसं आता आपलं झालं की सोना खरेदी करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा, तेलचा वापर कमी करा. हे आधी आपल्या लोकांनी का विचार नाही केला असा? आज जर आपण बघायला गेलं ना, मी काल एक छोटीशी न्यूज बघितली होती. पाकिस्तानचे जे एअरपोर्ट आहे, ते लपलेले एअरपोर्ट आहे, तिथे ना इराणचे जहाज उभे, ते फायटर जेट त्यांना बनतात ना. म्हणजे मी जर आज बोलायला गेलं ना तर पाकिस्तानने एवढं चांगलं डोकं लावलं, जिथून आपल्याला जी गरज आहे त्या लोकांशी संबंध चांगले ठेवले. म्हणजे तिथे मला वाटतं तिथे तेलचे भाव खूप कमी देत असेल इराण. मग आपण कसं दुसऱ्याला बोलल्यावरती ट्रम्प हे वगैरे वगैरे यांच्या बोलल्यावरती आपण काय करतो? आपण एक महाशक्ती होणारच आहे. आपल्या इथे पॉप्युलेशन कमी नाहीये, खूप काही आहे, यंग युवा पिढी आहे. मग आपण पण संबंध बनवा ना इराणशी, कारण तिथून तेल भंडार येतो आपल्याला. आपण काय या गोष्टींना घाबरतोय? आहे ना आपलं ते यंग पिढी. आणि आपल्या शाळेची जर आता दुरुस्त बघितली तर आमच्या ठाणे देवळे गव्हर्नमेंट स्कूल आहे ना, जे ऑलमोस्ट ते बंद पडायला आले. त्यांना शिक्षण साहित्य भेटत नाही, नाहीतर कोणतरी नेता असेल, कोणतरी एक समाजसेवक असेल, ते त्यांना पुस्तकं वाटप करतो, डब्बे टिफिन वाटप करतात, ते बाबा त्यांना मदत व्हावं. मग गव्हर्नमेंटची निधी जातो कुठे? म्हणजे हे कसं आहे, खेळ एक वेगळाच चालू आहे. तर आता आमच्या इथे घोडबंदर रोड बघितला ना, रोज एक नवीन प्रकल्प आहे. तिथे मेट्रोचं काम सुरू केलंय. तिथे फक्त एक स्टेशनसाठी मेट्रो चालवून दाखवली पब्लिकला, इथे ठाणेकरांनी, की मेट्रो चालू झाली कासारवली टू आनंदनगर. आणि अजून तिकडचे जे इलेक्ट्रिक आपले सीडी वगैरे ते पायरी तर चालूच झाली नाहीये. आज मला वाटतं एक वर्ष व्हायला आला, ती ट्रेन एक स्टेशन पाशी ते चालवली होती. तिथे खरोखर जर बघायला गेले तर आपल्याला रस्त्यांची व्यवस्था हवी होती. एक नवीन रूट काढला पाहिजे होता. पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढतोय, लोक तिथे जनसंख्या वाढतोय, रोज नवीन प्रकल्प आहे. तुम्हाला विषय काय? विषय मराठी काय वाटतंय मराठी? अच्छा सर, त्याचं मोठं कारण मी सांगितलं ना, ते कसं माहितीये का, आता प्रत्येक पॅरेंट्स काय विचार करतो, बाबा माझ्या मुलांनी चांगलं शिकावं. ते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकतात. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काय करतात, ते मनमानी करतात, मराठी सब्जेक्ट घेत नाहीये. आणि आपली गव्हर्नमेंट काय करतात सर, की आपली जी शाळा आहे, गव्हर्नमेंटची शाळा आहे, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट नाहीये. म्हणून प्रत्येक पालक काय विचार करतो, बाबा माझ्या पोरांनी चांगले स्कूलमध्ये शिकावं. हेच मोठी प्रॉब्लेम आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिकून तो मराठी नापास झाला. हा, गव्हर्नमेंटमध्ये शिकला तर तो मराठी नापास होणारच ना, तिथे सब्जेक्टच नाहीये. म्हणून आधी जे कॉन्व्हेंट स्कूल आहे त्याच्यामध्ये एक कायदा आणला पाहिजे की बाबा आता महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा इथे मराठी भाषा पहिले पाहिजे, मराठी सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे. तसे विषय खूप आहे. मी स्वतः समाजसेवक आहे. आपल्याला वाटतो आपल्याशी कोणतरी येऊन प्रश्न विचारावा. आपण आले, मला धन्यवाद बोलायचं आहे. मुलं मराठी नाही शिकत किंवा मराठीत नापास होतं, हे ऐकून कसं वाटतं महाराष्ट्रातली मुलं? ऐकून तर थोडं वाईटच वाटतंय, कारण की एवढे 14,000 मुलं नापास झाली म्हटल्यावर म्हणजे वाईट वाटण्यासारखं. आधी कधी असं घडलं नव्हतं. म्हणजे आणि पण काय कारण होतं? काय असतं? सर आता म्हणजे सगळे पालक काय बोलतात, आम्ही पुढे इंग्लिश मीडियम टाकतात आणि तिथं मराठी विषय खूप कमी असेल. मराठी विषय तिथं पण खूप कमी घेतला जातो. म्हणजे जे ज्याच्यावर फोकस दिला पाहिजे त्या विषयावर फोकस दिला जात नाही. हेच कारण असतं. चलो, थँक्यू. आपण अनेक लोकांशी बोललो, पालकांशी बोललो, काही लोकांनी आम्हाला समज देखील दिला. पण लोक म्हणत आहेत की शोकांकिका वाटते त्यांना की मराठी भाषेसारख्या विषयांमध्ये मराठी मुलांना नापास होणं हे लोकांना न पचण्यासारखं आहे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.